जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मिक्स क्रॉपिंग कशा पद्धतीने पीक जे आहे, मिक्स क्रॉपिंग ऑप्शन जे आहे ते कशा पद्धतीने आपल्याला यूज करायचे. मिक्स क्रॉपिंग आहे काय याची जी सविस्तर माहिती आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाणार आहे. व्हिडिओ थोडा पण स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. तर मित्रांनो, बेसिकली मिक्स क्रॉपिंग हे आहे काय? ज्यावेळेस आपण सर्व फॉर्म फिल करतो, शेवटच्या स्टेपमध्ये येतो नंबर 3च्या, त्यावेळेस आपल्याला क्रॉप डिटेल भरायची असते. क्रॉप डिटेल जी आहे या ठिकाणी भरायच्या टायमाला त्या ठिकाणी एक आपल्याला मिक्स क्रॉपिंगचा ऑप्शन दिलेला आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, मिक्स क्रॉपिंग म्हणून एक ऑप्शन आहे. ते ऑप्शन जे आहे ते कशा पद्धतीने यूज करायचे. तर या ठिकाणी तुम्हाला बेसिकली क्रॉपची डिटेल टाकली, तुमचं गाव वगैरे, विलेज, ग्रामपंचायत वगैरे या ठिकाणी निवडल्याच्या नंतर खाली या ठिकाणी ज्यावेळेस आपण पीक ॲड करतो, त्यावेळेस या ठिकाणी आपण डायरेक्टली पीक ॲड करू शकतो, जे की अशा पद्धतीने या ठिकाणी टाकून तुम्ही ॲड करू शकता मित्रांनो. ठीक आहे. आणि जे दुसरं जे आहे मित्रांनो या ठिकाणी मिक्स क्रॉपिंग, तर हे ऑप्शन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर या ठिकाणी ज्यावेळेस आपण मिक्स क्रॉपिंगवर क्लिक करतो, तर त्यावेळेस मिक्स क्रॉपिंग म्हणजे आपण एक्झाम्पल आपलं 1 एकर शेत आहे, तर त्या शेतामध्ये आपण किती प्रमाणात कोणतं पीक घेतलेलं आहे या ठिकाणी आपल्याला नोंदवायचं असते. जसं की आपण मिक्स क्रॉपिंग म्हणजे सोबतच मोसंबी लावली, परत त्यानंतर ऑरेंज लावलं आणि त्याच्या मधामध्ये आंतरपीक घेतलेलं असेल आपण, दुसरं काय लेमन घेतलेलं असेल. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला 4 पीक जरी एका एकरामध्ये आपल्याला ॲड करू शकतात, जे की आपण त्या ठिकाणी मिक्स क्रॉपिंगचं ऑप्शन निवडून. तर याचं जे रेशो आणि जे काही हे असतं ते या ठिकाणी कशा पद्धतीने घ्यायचं हे देखील तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर जे आहे या ठिकाणी आपल्याला शोविंग डेट टाकायची, जे या ठिकाणी फळबाग पीक विमा आहे, ते फळबाग पीक विम्याचं या ठिकाणी मिक्स क्रॉपिंग सांगायलो. ज्यावेळेस खरीपचा देखील आता 1 जुलैपासून चालू होणार आहे, त्याचं देखील मिक्स क्रॉपिंग कशा पद्धतीने करायचं, त्याचा फॉर्म देखील कशा पद्धतीने भरायचं, हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे. तर या ठिकाणी रेशो जो आहे तर कशा पद्धतीने घ्यायचं, चला तर मग बघूया. तर या ठिकाणी जर एक्झाम्पल आपलं 1 एकर शेत आहे, त्या 1 एकरामध्ये आपण किती प्रमाणात कोणतं पीक घेतलेलं आहे ते या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. जसे की मोसंबी आपण किती प्रमाणात घेतलेलं आहे, तर मोसंबी आपण लावली समजा 30%. ठीक आहे. ऑरेंज लावला आपण 20%. ठीक आहे. त्यानंतर जे आहे 40% आपण हे लावलं, गोवा लावला. त्यानंतर जे आहे लेमन किती प्रकारे घेतले ते लावलं आपण 10%. तर या ठिकाणी समजाचा रेशो मिळून जे आहे या ठिकाणी 100% झाला पाहिजे मित्रांनो. तर 30 प्रमाणात जे आहे 30% जे आहे या ठिकाणी आपण लावलेली मोसंबी, ऑरेंज लावला 20%, गोवा लावला 40% आणि या ठिकाणी लेमन जे लावलाय ते 10%. तर या ठिकाणी टोटल झालेलं आहे 100%. 100% मधलं पीक आपण 1 एकरामध्ये किती प्रमाणामध्ये घेतलंय ते या ठिकाणी रेशो तुम्हाला अशा पद्धतीने दाखवायचा आहे. रेशो दाखवून या ठिकाणी तुम्हाला ते जे पीक आहे या ठिकाणी ॲडवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आहे तुम्ही मिश्र पिकाचं ऑप्शन यूज करून तुम्ही अशा पद्धतीने भरू शकता मित्रांनो. ही छोटीशी माहिती होती, पण बऱ्याच जणांना या ठिकाणी कन्फ्युजन होत होतं, त्यामुळे मी स्पेशल या टॉपिकवर जे आहे या ठिकाणी व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि जर का तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारे पीक विमा भरताना तुम्हाला जे काही समस्या येत असतील तर त्या समस्याचं समाधान जे आहे तुम्हाला आपला CSC VL यूट्यूब चॅनल नक्की करेल.